जय भीम, जय भारत, जय संविधान। मी महार रेजिमेंटचा माजी सैनिक हवालदार बुद्ध चव्हाण, यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा पुणे च्या वतीनं आज पत्रकार परिषदेत एक आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील माजी सैनिकांची एक मागणी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। मागणी अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या रेजिमेंटच्या 22 बटालियन पैकी एक बटालियन औंध मिलिटरी स्टेशन पुणे या ठिकाणी परमनंट पोस्टेड असते। एक बटालियन जाते, एक बटालियन येते, एक बटालियन जाते, एक बटालियन जाते। या प्रकारे आमच्या या बटालियनचा या ठिकाणी टर्नओव्हर असतो। या निमित्तानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महार रेजिमेंटचे संस्थापक असल्या कारणानं आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या बटालियन असतात आहेत सध्या उड्डाण पुलाच्या शेजारी, त्या ठिकाणून एक औंध BRT रोडवर उड्डाण पूल तयार झालेला आहे। त्या उड्डाण पुलाला महार रेजिमेंटचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव देण्यात यावं, अशी ही मागणी या संपूर्ण महाराष्ट्राच्या माजी सैनिकांकडून करण्यात येत आहे। 22 बटालियन आणि 3 राष्ट्रीय रायफल्स, एक SF बटालियन, अशा 28 बटालियनचा हा मोठा कारवा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे 1 ऑक्टोबर 1941 रोजी या भारतीय सशस्त्र सेनेला या महार रेजिमेंटच्या रूपाने दिलेला आहे। आणि म्हणूनच याचं पूर्ण श्रेय या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं आणि म्हणूनच या महापुरुषाचं नाव महार रेजिमेंटचे संस्थापक असं सर्वांच्या लक्षात यावं म्हणून त्या उड्डाण पुलाला ज्या ठिकाणी आमच्या महार रेजिमेंटची युनिट असते त्या उड्डाण पुलाला लावण्यात यावं असं आम्ही सर्वांची मागणी करतो आहोत। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय संविधान, जय महार। सुभेदार पोपट आलाट, प्रथम महार बटालियन, महार रेजिमेंट। आज जे आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो आहोत, बाबासाहेबांनी महार रेजिमेंटची स्थापना केली। आज हा इतिहास जगाच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही एक पाऊल उचलतो की महार रेजिमेंटचे संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव त्या पुलाला देऊन ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येण्यासाठी आमची ही मागणी आहे। तरी आम्ही आपल्याच्या माध्यमातून सर्व मान्यवरांना, जे बी संबंधित आमदार साहेब, खासदार साहेब, नगरसेवक साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण त्या पुलाला बाबासाहेबांचं नाव देऊन द्यावे अशी विनंती करतो।